कोण असतील? येशू सोबत कोण असणार त्या सृष्टीमध्ये? कोण असणार? म्हणा मी असणार. स्वतःवर हात ठेवून म्हणा, इथं आज आपण जगणार मरणार, पण येशू एक दिवस आपल्याला आला तर उचलून घेईल मध्य आकाशामध्ये. आणि मेलेलं बी असलं तर पहिले तर आपण उठणारच आहोत. पहिले तर मेलेले लोक उठणार आहेत, बाकीचीच आपण बदलले जाणार आहोत. कशासाठी? त्या सृष्टीमध्ये जाण्यासाठी. हालेलुया. म्हणून आपलं मेन टार्गेट काय आहे? येशूचा जन्म, येशूचा मृत्यू, येशूचं जिवंत होणं आणि येशूचं येणं हे आपल्यासाठी मेन महत्वाचं आहे. हे विसरायचं नाही. हालेलुया. आता ही दया आपल्याला जर प्राप्त करायची असेल, आताच आपण वाचलेला आहे की विलंब, देव आपल्याला का विलंब लावत आहे? की तुमची तयारी व्हावं, तुमचा स्वभाव बदलला जावं, तुमच्यामध्ये अजून जो पाप करायची प्रवृत्ती आहे, चुकीच्या गोष्टी करायची सवय आहे, ती अजून तुमची बदलली जावं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तुमच्यामध्ये येशू सारखा स्वभाव यावं. म्हणा यावं. म्हणून देव तुम्हाला संधी देत आहे. आज आपली लायकी काय होती? नरकात जायचीच होती. काही लायकी नव्हती आपली. देवानं पहिलं शिक्का मारलाय, पापाचं वेतन. कोणता शिक्का मारला? पापाचं वेतन मरण. हालेलुया. मरणामध्ये दोन भाग आहेत, शारीरिक मरण आणि आत्मिक मरण. आज